इथे बघा, आपण जो टॉपिक सुरू केला होता त्याच्यामध्ये आपण काय बघितलंय, ड्रग्स आणि क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्स. पहिल्या टॉपिक मध्ये आपण बघितलं होतं व्हॉट आर ड्रग्स, ओके, व्हॉट आर एपीआयज, व्हॉट इज ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स. ओके, त्याच्यानंतर आपण जे काही क्लासिफिकेशन आहे ते कोणत्या बेसिसवरती बघितलंय, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन फार्माकोलॉजिकल ऍक्शन्स, म्हणजे कोणत्या टाइप्स एक्झॅक्टली ते ड्रग्स आहे. म्हणजे अनाल्जेसिक्स बघितले, त्याचे दोन टाइप्स कोणते आहेत ते बघितलंय. अँटीपायरेटिक्स जे फिवर्स कमी करण्यासाठी वापरले जातात. त्यानंतर आहेत अँटी इन्फ्लामेटरी, नावावरूनच कळत असेल की इन्फ्लामेशन कमी करण्यासाठी हे ड्रग्स वापरले जातात. त्यानंतर अँटीबायोटिक्स जे बॅक्टेरियाच्या रिलेटेड आहेत, बॅक्टेरियोसिडल किंवा बॅक्टेरियोस्टॅटिक. सिडल म्हणजे कम्प्लिटली किल करणं, स्टॅटिक म्हणजे त्यांचं रिप्रोडक्शन किंवा त्यांचा नंबर इथे स्टॉप करणं. ओके, त्यानंतर बघा अँटी हायपरटेन्सिव्ह, ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी आपण बघितलं अर्थोस्क्लेरोसिसचं कसं असतं, त्याच्यामध्ये कशा प्रकारचे ड्रग्स वापरले जातात. अँटी डायबिटिक, डायुरेटिक्स ज्यांना काय म्हटलं जातं, वॉटर पिल्स, जे काही बॉडीमध्ये एक्स्ट्रा वॉटर सॅच्युरेट आहे ते रिमूव्ह करण्यासाठी डायुरेटिक्स हे यूज केले जातात. सिडेटिव्ह आणि हायप्नोटिक्स बघितलंय. आजच्या लेक्चरमध्ये आपण क्लासिफिकेशन बेस्ड ऑन थेरापिटिक यूज बघणार आहेत. थेरापिटिक यूज म्हणजे एक्झॅक्टली ऍक्शन काय आहे त्यांचे. ओके, वाईल फार्माकोलॉजिकल ऍक्शन फोकसेस ऑन बायोकेमिकल मेकॅनिझम, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन थेरापिटिक यूज फोकसेस ऑन द स्पेसिफिक डिसीज. कोणता डिसीज आहे बघा, इथे थेरापिटिक यूज मध्ये एक्झॅक्टली कोणत्या डिसीज साठी ते वापरले जातात त्याच्या बेसिसवरती हे क्लासिफाय करणार आहे. त्यांची नावं वेगवेगळे असतील. डिसीजच्या रिलेटेड असणारे थेरापिटिक. अँटी मलेरियल्स बघा, मलेरिया आपण बघितलंय जो वेक्टर बॉर्न डिसीज आहे. मलेरिया इज वेक्टर बॉर्न डिसीज. आता प्लाझ्मोडियम किंवा पॅरासाइट्स यांचं जे ट्रान्समिशन आहे याच्यासाठी अँटी मलेरियलचे वापरले जातात. मलेरियासाठी जे काही ड्रग्स वापरले जातात त्यांना म्हटलं जातं अँटी मलेरियल, आणि यांना क्लासिफाय केलंय थेरापिटिक यूजच्या अंडर, कारण की हे एखाद्या डिसीजला काय करतात, डिसीजसाठी यूज करणार आहेत. मग मलेरियासाठी वापरले जातात अँटी मलेरियल. आता वेक्टर बॉर्न डिसीज आहे, पण वेक्टर बॉर्न डिसीज मध्ये एक्झॅक्टली होतं काय, याच्यामध्ये एक मॉस्किटो आहे, मॉस्किटो, एक इन्फेक्टेड पर्सन आणि एक असणारे हेल्दी पर्सन. ओके, हेल्दी पर्सन. आता या व्यक्तीच्या बॉडीमध्ये जे काही डिसीज कॉझिंग एजंट्स आहे, मग याच्यामध्ये एकतर प्लाझ्मोडियम इज नथिंग बट प्रोटोझोन. याच्या व्यतिरिक्त असतात व्हायरसेस. त्याच्या व्यतिरिक्त काय असू शकतात, फंगल डिसीजेस, वर्म्स पण असतात त्याच्यामध्ये, वर्म्स. आता हे सगळे कोणामध्ये असतात, इन्फेक्टेड पर्सन मध्ये असतात. मॉस्किटो ज्यावेळेस या इन्फेक्टेड पर्सनला बाईट करतात, ज्याचं ब्लड सक करणार आहे त्या ब्लड मध्ये हे पार्टिकल्स पण एंटर करतात, ज्याच्यामध्ये व्हायरस असू शकतात, प्रोटोझोन असतात. आणि ह्या काय होतात, याच्या ब्लडमध्ये, मॉस्किटोच्या ब्लडमध्ये गेल्यानंतर, बॉडीमध्ये गेल्यानंतर मीट गटमध्ये वाढतात, त्यांचं रेप्लिकेशन वाढणार आहे. रेप्लिकेशन झाल्यानंतर, जास्त प्रमाणामध्ये वाढल्यानंतर ते काय करतात, आता मॉस्किटो ज्यावेळेस एका हेल्दी पर्सनला बाईट करायला जातात त्याच्या बॉडीमध्ये हे रिलीज करून देतात. म्हणजे अशा प्रकारे हा वेक्टर जो काही मॉस्किटो आहे तो काय करतोय, एका व्यक्तीकडून डिसीज घेऊन दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्समिट करतोय. अशा टाईपच्या डिसीजेसला म्हटलं जातं वेक्टर बॉर्न डिसीजेस. म्हणजे एक वेक्टर काय असतो, कॅरियर असतो डिसीजचा. ओके, तर इथे प्लाझ्मोडियम हे काय, प्रोटोझोन्स आहेत, यांच्यामुळे मलेरिया जो होतोय प्लाझ्मोडियम मलेरियामुळे. ठीक आहे, तिथे वेगवेगळे प्लाझ्मोडियम फॅल्सीपॅरम आहे, ते काय करतात, मलेरिया कॉज करतात. आता याच्यामध्ये काही डिसीजेस, या डिसीजला इलिमिनेट करण्याच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज असतात. ओके, एकतर वेक्टरला कंट्रोल करा, याचे मॉस्किटोचं जिथे रेप्लिकेशन होणार आहे, म्हणजे जिथे वॉटरमध्ये काय करतात, ते ब्रीडिंग करतात, मॉस्किटो वॉटरमध्ये ब्रीडिंग करतात, त्या सोर्सला इलिमिनेट करा, म्हणजे जिथे पाणी साठणार आहे ते काढून टाका. त्याच्या व्यतिरिक्त असणारे काही ड्रग्स, मग याच्यामध्ये बघा क्लोरोक्विन, क्विनिन, आर्ट्रेमिसिन बेस्ड कॉम्बिनेशन थेरापिटीज, एसीटीज याला म्हटलं जातं. आता एसीटी कशाच्या रिलेटेड आहे तुम्हाला माहिती पाहिजे, एसीटी इज अगेन्स्ट मलेरिया. ओके, आता याच्यामध्ये ज्यावेळेस मलेरियाचे पॅरासाइट ह्युमन बॉडीमध्ये जातात ते पहिलं कॉज करतात इन्फेक्शन लिव्हरला.
लिव्हरला इन्फेक्शन केल्यानंतर ते काय करणार आहेत, आरबीसीजला इन्फेक्शन करतात. बेस्ड ऑन द साइट्स त्यांचे वेगवेगळे ड्रग्स इथे असणार आहेत. म्हणजे इलिमिनेट पॅरासाइट फ्रॉम ब्लड स्ट्रीम, एकतर ब्लड मध्ये जे आरबीसीज आहेत त्यांना त्याच्यातून पॅरासाइट्सला इलिमिनेट करणं, त्यानंतर लिव्हर मधून पॅरासाइट म्हणजे हेपॅटिक सेल्स मधून हे इलिमिनेट करणं, अशा प्रकारे वेगवेगळे मेडिसिन्स असू शकतात. याच्यामध्ये कॉमन कोणकोणते आहेत, क्लोरोक्विन किंवा याच्यानंतर क्विनिन, ॲट्रिमिसिन बेस्ड कॉम्बिनेशन थेरपीज, आणि याच्यामध्ये सम अँटी मलेरियल्स आर टेकन बाय ट्रॅव्हलर्स. आता बघा, ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. आता एक हा इन्फेक्टेड व्यक्ती आहे, याच्यामध्ये सिम्पटम्स असू नसू द्या, पण हा जर सध्या पुण्यामध्ये याला इन्फेक्शन झालंय, हा कुठे जाणार आहे, आता मुंबईला जाणार आहे. ट्रॅव्हलर आहे, मुंबईला गेलाय. आता याच्या ब्लडमध्ये तर हे पॅरासाइट आहेत. आता तिथे ज्यावेळेस मुंबईचे मॉस्किटोज ज्याला चावतील, याचा ब्लड ज्यावेळेस सक केलं जातं, त्या मॉस्किटोज मध्ये पण हे पॅरासाइट जातात. त्याच्यामध्ये व्हायरस असू शकतात, प्रोटोझॉन्स असतात, आणि हे मॉस्किटोच्या बॉडीमध्ये जर एक ब्रीडिंग सायकल झाली, त्याच्यानंतर ते हेल्दी पर्सनला स्प्रेड करतात. म्हणजे इथे बघा, ट्रॅव्हलर्स आर ऑल्सो द कॅरियर्स. ट्रॅव्हलर्स स्वतः कॅरियर्स असू शकतात फॉर डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, अशा टाईपचे डिसीजेस जे वेक्टरमुळे होत आहेत. ओके, समजून घ्यायचे ट्रॅव्हलर्सच्या मुळे मलेरिया स्प्रेड होऊ शकतो. आणि जे इथं कॉमनली तुम्हाला एक बेसिक अंडरस्टँडिंग ठेवली पाहिजे, मलेरियाच्या रिलेटेड जे काही ड्रग्स असतात त्यांना म्हटलं जातं अँटी मलेरियल्स. कोणकोणते आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, क्लोरोक्विन, क्विनिन, अट्रिमिसिन बेस्ड कॉम्बिनेशन थेरपीज. ओके, त्यानंतर बघा अँटी ट्युबरक्युलोर. आता ट्युबरक्युलोर हा काय, ट्युबरक्युलोसिस. ट्युबरक्युलोसिस हा बॅक्टेरियल डिसीज आहे का व्हायरल डिसीज आहे, कोणाला माहिती आहे? कोणत्या टाईपचा डिसीज आहे ट्युबरक्युलोसिस? मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस हा त्याचा बॅक्टेरियल. येस, व्हेरी गुड. बघा, हा डिसीज जो काय मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस हा काय कॉझिटिव्ह एजंट आहे. पॉझिटिव्ह एजंट ऑफ ट्युबरक्युलोसिस, जो कसा आहे एक बॅक्टेरिया, नावामध्ये पण तुम्हाला कळत असेल हा बॅक्टेरिया आहे ज्याच्यामुळे ट्युबरक्युलोसिस होणार आहे. ट्युबरक्युलोसिस हा कसा आहे? येस, रेस्पिरेटरी डिसीज. आता याच्यामध्ये ज्यावेळेस एखादं ड्रग अँटीबायोटिक हे ट्युबरक्युलोसिसच्या पेशंटला दिलं जातं, त्याच्या लंग्समध्ये प्रॉब्लेम असू शकतात. ज्यावेळेस त्याला एखादं ड्रग मेडिसिन्स किंवा ड्रग्स दिले जातात, ते काम न करता कधी कधी इथे कॉम्बिनेशन्स ऑफ ड्रग्स दिले जातात. ओके, कॉम्बिनेशन्स ऑफ ड्रग्स, जेणेकरून काय केलं जातं, 6 to 8 months मध्ये ते अँटीबायोटिक रेझिस्टन्स बनू नये म्हणून. अँटीबायोटिक रेझिस्टंट ही खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. याच्यामध्ये बघा काय होतं, अँटीबायोटिक रेझिस्टन्स. समजा मी आधीच्या लेक्चरमध्ये पण ही स्टुडंट्सला गोष्ट सांगितलेली, जर समजा क्लासरूम मध्ये 4थीचे मुलं बसलेत, त्यांना एका मुलाला टीचरनी येऊन पहिल्या दिवशीच एक चापट मारली, त्याला वाईट वाटेल, तो रडेल. ओके, त्याच्या पेरेंट्सला सांगेल. दुसऱ्या दिवशी सेम टीचरनी केलं तर काय होईल, त्याला तो रडेल परत, कदाचित त्याच्या आई वडिलांना नाही सांगणार, त्याला वाईट वाटेल, रडेल. तिसऱ्या दिवशी सेम झालं, त्या दिवशी त्याला वाईट वाटेल, तो रडणार नाही. चौथ्या दिवशी काय होईल, त्याला टीचरनी परत मारलं, त्याला काहीच नाही वाटणार. म्हणजे काय, जसं ह्युमन बिहेवियर कसं होतं, रेझिस्टंट होतं. एखाद्या गोष्टीला आपण सामोरे जातो त्यावेळेस पहिल्यांदा आपला रिस्पॉन्स वेगळा असू शकतो, पण कन्सिस्टंटली जर ती गोष्ट होत राहिली तर आपण काय होतो, रेझिस्टंट होतो, किंवा त्याच्या प्रती काहीच ऍक्शन न दाखवता त्याला म्हटलं जातं रेझिस्टंट झालं जातं, किंवा त्याला काय केलंय, अगर आपण नॉर्मलाइज केलंय. त्याच प्रकारे मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात, ज्यावेळेस मायक्रो ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये एक ड्रग जात असतं त्यावेळेस ते पहिला रिस्पॉन्स देतात, पण खूप टाइम पर्यंत जर हा ड्रग दिलाय, ते काय होतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्स याला रेझिस्टंट होतात, काहीच ऍक्शन दाखवत नाही. म्हणजे बघा, एवढे लिमिटेड मेडिसिन्स आहेत किंवा ड्रग्स आहेत. तुम्हाला वाटेल की मॅम ऑलरेडी एवढे सारे आहेत, पण नाही, जेवढे 100% आहेत त्याच्यामध्ये आपण फक्त 40%च मेडिसिन्स आतापर्यंत शोधू शकलो. तर याच ड्रगला जर मायक्रो ऑर्गॅनिझम रेझिस्टंट झाले तर नवीन मेडिसिन्स किंवा आता जे डिसीजेस वाढत चालले, त्यांची तीव्रता वाढत चालली आहे, त्यांच्यासाठी हे ड्रग्स कशी यूज केले जाणार. तर याच्यासाठी काही शेड्यूल्स असतात, ते मेंटेन करणं, जे डॉक्टर्स सांगतात तुम्हाला की एवढा कोर्स तुम्हाला केलाच पाहिजे, तर त्याच्या मागे काही कारणं असतात. ओके, तर तुम्ही सुद्धा ज्यावेळेस पेशंटला सांगता की तुम्हाला एवढा कोर्स कम्प्लीट करावा लागेल, हे मेडिसिन 2 टाइम घ्यायचे, 3 टाइम, ते त्यांच्या हाफ लाईफ वरती डिपेंड आहे, ते आपण बघूयात पुढे. पण
जे काही डॉक्टर्स प्रिस्क्राईब करतात की एवढे मेडिसिन्स एवढ्या डेजसाठी एवढ्या कोर्ससाठी घेतला पाहिजे, तर त्याच्या मागचं हे कारण असतं की बॉडीवरती तुमच्या तो फरक पडला त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे अँटीबायोटिक रेझिस्टंट मायक्रो ऑर्गॅनिझम्स होऊ नये याच्यासाठी कोर्सेस प्रॉपरली घेणं गरजेचं आहे. मग हे अँटी ट्युबरक्युलोसिससाठी कोणकोणते मेडिसिन्स आहेत याचा एक शॉर्ट फॉर्म आहे राईट. रिफॅम्पेनिन, आयसोनायाझाइड, पायरॅनियाझाइड, त्यानंतर आहे इथॅम्ब्युटॉल. इम्पॉर्टंट, इथॅम्ब्युटॉल हे फर्स्ट लाईन ड्रग, हा क्वेश्चन पण आहे PYQ मध्ये की फर्स्ट लाईन ड्रग फॉर ट्युबरक्युलोसिस इज इथॅम्ब्युटॉल. आणि याच्यानंतर पण बघूयात सिव्हिअर पेन साठी फर्स्ट लाईन ड्रग मध्ये मॉर्फिन दिलं जातं का नाही. ओके, अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला प्रिपेअर करायचे. तर इथे अशा टाईपचा क्वेश्चन फर्स्ट लाईन ड्रग बघा, तुम्हाला वाटेल मॅम व्हॉट इज फर्स्ट लाईन ड्रग. तर याच्यामध्ये म्हटलं जातं फर्स्ट लाईन मध्ये ज्यावेळेस एखादा पेशंट येतो आणि तुम्हाला त्याला डिटेक्ट झालंय की त्याला ट्युबरक्युलोसिस आहे, की फर्स्ट टाइम मध्ये त्याला कोणते ड्रग्स दिले जातात. जसं जसं कंडिशन वर्सन होतात किंवा डेंजरस होतात, हार्मफुल होतात त्याच्या बॉडीसाठी, त्याच्यानंतर आपण काय करतो, ट्रीटमेंट हायर करतो, डोसेस वाढवतो किंवा दुसऱ्या टाईपचं मेडिकेशन घेतो. पण फर्स्ट लाईन मध्ये ह्या मेडिसिन्स दिले जातात. ट्युबरक्युलोसिसच्या अगेन्स्ट जे मेडिसिन्स दिले जातात त्यांना म्हटलं जातं अँटी ट्युबरक्युलर. त्यानंतर स्टडी करताय अँटी कॅन्सर ड्रग्स, त्यालाच म्हटलं जातं अँटी निओप्लास्टिक्स. इथे समजून घ्या, निओप्लास्टिक याचा अर्थ आहे ॲबनॉर्मल सेल ग्रोथ. तुम्ही बरेच पेशंट्स पाहिले असतील ज्यांच्यामध्ये कॅन्सर असतो किंवा तुमचे काही ऐकून असाल तुम्ही या रिलेटेड. कॅन्सर मध्ये एक्झॅक्टली काय होतं, कॅन्सर म्हणजे एक सेल जो नॉर्मली काय होतो, एका सेलचे काय दोन सेल्स बनतात म्हणजे बायपोलर. त्याच्यानंतर जर एकाच सेलचे मल्टिपल डिव्हिजन व्हायला लागलेत, भरपूर डिव्हिजन होत आहेत, याला एक शब्द आहे मल्टीपोलर म्हटलं जातं. मल्टीपोलर डिव्हिजन, मल्टीपोलर डिव्हिजन ऑफ सेल्स. एका सेलचे जिथे दोन सेल्स बनत होते त्याच सेलचे आता 20, 25, 30 सेल्स बनतात नॉर्मल एका डिव्हिजन मध्ये. तर तुम्ही बघू शकता एका सेलच्या अवतीभोवती कसे सेल्स फॉर्म होणार आहेत, असे सेल्स फॉर्म व्हायला लागतात. म्हणजे याची काय बनते, एक ट्यूमर बनतो. ट्यूमर, ट्यूमर ज्याला काय म्हटली जाते, ज्याला म्हटलं जातं गाठ. ओके, तुम्ही बघितलं असेल गाठी बनायला लागतात, कारण की हे कशामुळे होत आहे, तिथे होणाऱ्या सेलचा ॲबनॉर्मल डिव्हिजनमुळे. आता याच्यामध्ये वेगवेगळे टाइप्स आहेत, मॅलिग्नन्सी किंवा नॉर्मल ट्यूमर आहे. एक म्हटलं जातं मेलिंग ट्यूमर, मॅलिग्नंट ट्यूमर. ज्याच्यामध्ये काय होतं, मॅलिग्नंट ट्यूमर मध्ये तो कॅन्सरच असतो, एका पार्ट मधून रिलीज केल्यानंतर तो दुसऱ्या टाईपच्या ऑर्गन्स मध्ये जाऊ शकतो. समजा जर एखाद्याला थ्रोटचा कॅन्सर झालाय म्हणजे तिथे ॲबनॉर्मल ग्रोथ ऑफ सेल डिव्हिजन आहे, तिथून ते सेल्स ज्यावेळेस रिलीज केले जातात ते लिव्हर मध्ये जाऊ शकतात, लंग्स मध्ये जाऊ शकतात आणि तिथे इंडिव्हिज्युअली परत ग्रो व्हायला लागतात. मग त्या ऑर्गन्स मध्ये पण वेगवेगळे ट्यूमर्स बघायला मिळतात, त्याला म्हटलं जातं मॅलिग्नंट ट्यूमर. तर याच्यामध्ये बघा, हे जे ट्यूमर्स आहेत ॲबनॉर्मल सेल डिव्हिजन, आता जे अँटी कॅन्सर ड्रग्स आहेत, अँटी कॅन्सर ड्रग्स काय करतात, हे जे ॲबनॉर्मल सेल डिव्हिजन आहे एकतर याला स्टॉप करतात, इनिबिटिंग द ग्रोथ अँड स्प्रेड ऑफ मॅलिग्नंट सेल. आता कसं, या साईटवरून जे काही ट्यूमर्स आहेत त्यांचे जे सेल्स रिलीज करून दुसऱ्या सेकंडरी ऑर्गन्स मध्ये जाणार होते त्याला स्टॉप केलं जातं. ओके, त्याचा स्प्रेड कमी केला जातोय, त्याची ग्रोथ कमी केली जाते. त्यानंतर आहे किमोथेरपी. हे कशावरती काम करते, सेलचे जे काही डिव्हिजन आहे त्याच्यावरती काम करणार. मेथोट्रॅक्झेट हे एक्झाम्पल तुम्हाला माहिती पाहिजे. इथे इम्पॉर्टंट काय आहे, एक्झाम मध्ये तुमच्यासाठी हे एक्झाम्पल लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यांचा साईट ऑफ ऍक्शन ठीक आहे, तुम्हाला लगेच कळून जाईल की हे साईट ऑफ ऍक्शन आहे, हे असायला पाहिजे अँटी कॅन्सरचं, अँटी ट्युबरक्युलोसिसचं काय. पण याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे तुम्हाला या ड्रग्सचे नावं माहिती असणं. सायक्लोफॉस्फोमाइड, ओके, हे सगळे काही किमोथेरपीमध्ये दिले जातात. ज्यावेळेस किमोथेरपी म्हणजे काही ड्रग्स दिले जातात. टार्गेटेड थेरपी, याच्यामध्ये अँटी कॅन्सर ड्रग थेरपी स्पेसिफिक प्रोटीन्स और जीन्स दॅट आर युनिक टू कॅन्सर सेल्स. जे आता बघा,
आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे सेल्स आहेत. ओके, बॉडीमध्ये सगळे हेपॅटिक सेल्स आहेत, आरबीसीज आहे, किडनीचे रिनल सेल्स आहेत. त्याच प्रकारे काय अँटी ट्यूमर म्हणजे नॉट अँटी ट्यूमर, ट्यूमर सेल्स असतात. आता एक्झॅक्टली एखाद्या ड्रगला एखाद्या साईटवरती टार्गेट करायचंय, त्याला तेवढं स्पेसिफिक बनवलं जायला पाहिजे की बाबा हा ड्रग त्याच साईटवरती काम करणार. त्यासाठी इम्पॉर्टंट आहे असे काहीतरी रिसेप्टर त्या सेल्सवरती प्रेझेंट असणं किंवा अशा प्रोटीन्स जे त्या याच्यामधून रिलीज केले जातात त्या प्रोटीन्सवरती टार्गेट करायचंय. काहीतरी युनिक फीचर पाहिजे ना की आपण बरोबर त्याच साईटला टार्गेट करणार. कारण की तुम्ही ज्यावेळेस ड्रग्स घेणार आहे, अँटी फंगलच्या पण बघा, काही पेशंट बघितले असतील तुम्ही, काय होतं, फंगल जे फंगसचा सेल आहे तो पण एक युकॅरियोटिक सेल आहे आणि ह्युमनचे सेल्स आहेत ते सुद्धा युकॅरियोटिक सेल्स आहेत. तर याच्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला अँटी फंगल ट्रीटमेंट ज्यावेळेस दिली जाते, समजा एखादा पेशंट आहे ज्याला खूप जास्त बर्न्स आहेत बॉडीवरती किंवा बर्निंग झालेलं आहे, तर याच्यामध्ये प्रॉब्लेम काय येतो, त्यांचं फंगस हे कंट्रोल केलं नाही जात. कारण की त्यांच्या एका टाइम नंतर काय होतं, फंगस ग्रो व्हायला लागते सेल्सवरती. तर इथे प्रॉब्लेम हा येतो की ते सेल्स यासाठी कंट्रोल नाही केले जात कारण की आयडेंटिफाय करणं त्या ड्रगला की कोणत्या सेल्सला किल करायचे, एक्झॅक्टली ह्युमन सेल्सला किंवा त्या फंगसच्या सेल्सला, कारण की दोघं सुद्धा कसे आहेत, युकॅरियोटिक सेल्स आहेत, ते डिफिकल्ट जातं. तर इथे तुम्हाला त्या ड्रगला एखाद्या साईट स्पेसिफिक बनवण्यासाठी एकतर तुम्हाला काय पाहिजे, एकतर त्यांच्या युनिक जीन्स असायला पाहिजे, जीन्स वरती टार्गेट करताय, किंवा युनिक प्रोटीन्स असायला पाहिजे, स्पेसिफिक प्रोटीन्स ज्याच्यावरती तुम्ही टार्गेट करू शकता, जेणेकरून मिनिमाइजेस डॅमेज टू हेल्दी टिश्यूज. जे हेल्दी टिश्यूज आहेत बॉडीमध्ये त्यांना इजा न होता फक्त त्या टिश्यूजला टार्गेट करता आलं पाहिजे, हे माहिती पाहिजे. त्याच्यानंतर आहे हॉर्मोनल थेरपी. काय असू शकतं हॉर्मोनल, स्पेसिफिकली हे कोणत्या याच्यामध्ये दिलं जाते, ब्रेस्ट कॅन्सर्स मध्ये आणि प्रोस्टेट कॅन्सर्स मध्ये हॉर्मोनल थेरपी दिली जाते. म्हणजे हॉर्मोन्स जिथे कमी पडत आहेत, जिथे जास्त प्रमाणामध्ये सिक्रेशन केलंय, तिथं हे हॉर्मोन्स प्रोडक्शन स्टॉप करण्यासाठी किंवा त्या साईटवरती जाऊन बाइंड करण्यासाठी, ज्याच्यामुळे काय कॅस्केड ऑफ रिएक्शन फर्दर स्टार्ट होणार आहेत. आयन चॅनल्स मध्ये बघाल तुम्ही, ज्यावेळेस मी तुम्हाला आयन चॅनल शिकवते त्यावेळेस सांगेल तुम्हाला की कशा टाईपचं सिग्नलिंग आतमध्ये होतं. हे स्टॉप करणं, जे ज्यावेळेस हॉर्मोन्स एका साईटवरती बाइंड करतात आणि तिथून सिग्नलिंग पाथवे सुरू होतो, त्याच्यामुळे पण खूप साऱ्या ॲबनॉर्मलिटीज डेव्हलप व्हायला लागतात. तर याच्यासाठी हॉर्मोनल थेरपी दिली जाते फॉर ब्रेस्ट कॅन्सर आणि प्रोस्टेट कॅन्सर. किमोथेरपीमध्ये बघा केमिकल्स दिले जातात किंवा ड्रग्ज दिले जातात. टार्गेटेड थेरपीमध्ये टार्गेट कशावरती टार्गेट करायचं, जीन्सवरती टार्गेट करायचंय. आता याच्यासाठी टार्गेट करण्यासाठी तुम्हाला शोधून काढायचे की जो काही तुमचा दुश्मन आहे त्याच्याकडे काही वेगळं कोणत्या वेगळ्या फीचर्स आहेत, त्याच्यावरती टार्गेट करा, जेणेकरून तुमचं बाकीचं पॉप्युलेशन किल नाही होणार. ओके, त्या व्यतिरिक्त दुसरं काय असू शकतं, एक आहे हॉर्मोनल थेरपी. अँटी इपिलेप्टिक्स, इपिलेप्सी, इपिलेप्सी बघा, याच्यामध्ये काय होतं, सीझर्स, ज्याला सीझर्स म्हणतात, इथे बघा हे सीझर्स, फिट, ज्यावेळेस पेशंट्सला फिट येते किंवा त्यांच्यामध्ये काय इलेक्ट्रोलाइट्स हे प्रॉपर नसतात. त्याचबरोबर अजून काय, ब्लड प्रेशर. तुम्ही बघितलं असेल काही अशा फिमेल्स त्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये या प्रॉब्लेम्स येतात. प्री इपिलेप्सी म्हटलं जातं त्याला किंवा इपिलेप्सी, ही कंडिशन त्यांच्यामध्ये बघितली जाते कारण की त्यांना फीट येते. आता ह्या फीट कमी करण्यासाठी काही ड्रग्स दिले जातात, त्यांना म्हणतात अँटी इपिलेप्टिक्स किंवा अँटी कॉन्व्हल्संट. ओके, जर फक्त इपिलेप्सी माहिती पाहिजे तर तुम्हाला फक्त माहिती पाहिजे फिट येणे, बीपी जास्त वाढणे, या सगळ्या गोष्टी कशाच्या असतात, इपिलेप्सीच्या असतात. स्टॅबिलायझिंग नर्वस सेल membranes and reducing the excess electrical activity in the brain. आता जी काही इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी आहे, जास्त प्रमाणामध्ये ज्यावेळेस इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी होते तशा लोकांना काय होतं, फिट येते. कारण की हे जे नर्व सेल्स असतात, तुम्ही नर्व सेल मध्ये बघितलं असेल, जे काय आपले न्यूरॉन्स आहेत, हा जो एक्झॉन आहे आणि ते असतात वेंट्रिकल्स आणि हे दुसऱ्या साईडला प्रेझेंट असतात. आता हा जो न्यूरॉन इथे प्रेझेंट असणार आहे, याच्याकडून ऍक्शन याच्याकडे येते आणि इथून हे डेंट्रिकल्स कडून इथे जो दुसरा प्रेझेंट असणार आहे त्या न्यूरॉनकडे इथे इम्पल्सेस पास केले जातात. आता या नर्व्हला
स्टॅबिलाइज करण्यासाठी हे अँटी कॉन्व्हल्सन्स दिले जातात, जे हे नर्व सेल्स कुठे असणार आहेत, ब्रेन मध्ये असणार आहेत. नाउ दे वर्क बाय स्टॅबिलायझिंग नर्व सेल मेम्ब्रेन. या नर्व सेल मेम्ब्रेन्सला स्टॅबिलाइज करतात. जी एक्सेस ऑफ इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी होते ब्रेन मध्ये त्यांना कंट्रोल करण्याचं काम ह्या अँटी इपिलेप्टिक्सचं असतं. लक्षात ठेवा, अँटी इपिलेप्टिक्स तुम्हाला लक्षात ठेवायचं, ई स्टँड्स फॉर इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी. जास्त इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी होत असेल तर त्या पेशंट्सला फिट येते. तर याला स्टॅबिलाइज करण्यासाठी अँटी इपिलेप्टिक्स हे दिले जातात. मग याच्यामध्ये कॉमन एजंट्स कोणकोणते आहेत किंवा कोणते ड्रग्स दिले जातात तुमच्यासाठी एक्झामच्या दृष्टिकोनाने हे इम्पॉर्टंट आहे. कोणते कॉमन एजंट्स आहेत? फेंटॉइन, वाल्प्रोइक ऍसिड, कार्बाझेपाइन अँड लॅमोट्रिजिन. लक्षात ठेवा हे नावं. तर त्याच्यानंतर आहे ऑफ लेबल यूज. याच्या व्यतिरिक्त कोणकोणत्या ड्रग्ससाठी म्हणजे कोणकोणत्या डिसीजेससाठी हे वापरले जाणार आहे. मेनी अँटी इपिलेप्टिक्स आर ऑल्सो यूज फॉर क्रोनिक नर्व पेन. नर्व पेन साठी वापरले जातात किंवा बायपोलर डिसऑर्डर साठी वापरले जातात. बघा, मी तुम्हाला याच्या आधी सांगितलंय, बायपोलर डिसऑर्डर ज्यावेळेस तुम्ही न्यूरो फार्मॅकोलॉजी स्टडी कराल त्यावेळेस पण समजणारे बायपोलर डिसऑर्डर काय असतं. याच्यामध्ये बघा, जे नॉर्मली लोक दोन्ही साइडून विचार करतात, आता दोन्ही साइडून विचार करणं नॉर्मल गोष्टीमध्ये नाही, पण खूप एक्सेसिव्हली या कंडिशन्स त्यांच्या याच्यामध्ये असतात. एक्सेसिव्हली ते काय करतात, एखाद्या गोष्टीचा एका पद्धतीने विचार करतात आणि तेच दुसऱ्या पद्धतीने सुद्धा त्याचा विचार करतात. अशा टाईपच्या लोकांना बायपोलर डिसऑर्डर असतो असं म्हटलं जातं. तर यांची जी इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी, आता तुम्ही समजून घ्या का बरं आता इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी, कारण की कॉन्स्टंटली ब्रेन जे असतं ते त्यांचं थिंकिंग याच्यामध्ये मोडमध्ये असतं. एका साइडून विचार करणार, परत रिव्हर्स सिच्युएशन, आता आधी एक नॉर्मल मोड आहे त्यांचा, दुसऱ्या नॉर्मल मोडमध्ये लगेच शिफ्ट होतात. म्हणजे जी काही त्यांची ब्रेन ऍक्टिव्हिटी आहे ती खूप जास्त फास्ट आहे. याला कमी करण्यासाठी सुद्धा अँटी कॉन्व्हल्सन्स हे दिले जातात. बायपोलर डिसऑर्डर मध्ये क्रोनिक नर्व पेन साठी सुद्धा हे दिले जातात. अँटीहिस्टामाइन्स. लक्षात घ्या, आपण ज्यावेळेस अँटी इन्फ्लामेटरी बघितलं होतं, अँटी इन्फ्लामेशन, त्यावेळेस पण मी तुम्हाला सांगितलं होतं. ज्यावेळेस पण हे अँटीहिस्टामाइन्स, हिस्टामाइन्स काय असतात? हिस्टामाइन्स आपल्या बॉडीमध्ये रिलीज केले जातात ज्यावेळेस पण आपल्या बॉडीमध्ये एखादी ॲलर्जिक सिच्युएशन येते. ॲलर्जिक सिच्युएशन मध्ये फॉरेन पार्टिकल्सला, कधी कधी काय होतं, आपली बॉडी आपल्याच काही नॉर्मल याला पार्टिकल्सला पण काय इमॅजिन करते, ते ऍज अ फॉरेन पार्टिकल कन्सिडर करते आणि हा रिॲक्शनचा कॅस्केड सुरू व्हायला लागतो. मग हिस्टामाइन्स हे जास्त प्रमाणामध्ये वाढवले जातात. ज्यावेळेस हे वाढतात त्यावेळेस आपल्या याच्यामध्ये काय होतं, त्या साईटवरती तुम्हाला इचिंग होणं, रेडनेस होणं, ओके, या कंडिशन्स बघितल्या जातात. हिस्टामाइन्स. आता या कंडिशन्स ॲलर्जिक रिॲक्शन्स मध्ये होत आहे. हे फिवर, हाईव्स, हाईव्स बघितलं असेल तुम्हाला, जर एखादी काही इन्सेक्ट चावतो त्याच्यामध्ये काय होतात, अशा एका साईटवरती असे फोडे येतात, छोटे 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 फोडे येतात, त्याला म्हटलं जातं हाईव्स. ओके, हातावरती, गळ्यावरती किंवा पाठीवरती जे असे रिॲक्शन्स असतात त्याला म्हटलं जातं हाईव्स. ओके, इन्सेक्ट बाईट्स, कधी कधी इन्सेक्ट बाईट्समुळे पण या गोष्टी बघितल्या जातात. यावेळेस या कंडिशन्स मध्ये आपल्या बॉडीमध्ये जास्त प्रमाणामध्ये हिस्टामाइन्स हे रिलीज केले जातात. आणि रिलीज कोण करणार आहे? आपली इम्युन सिस्टीम. आणि इम्युन सिस्टीमचं काय काम आहे? कोण आपल्या बॉडीमध्ये एंटर करतंय, ओके, कसं आहे ते आपल्या बॉडीसाठी हार्मफुल आहे का चांगलं आहे हे शोधून काढण्याचं काम आपल्या कोणाचं असतं? इम्युन सिस्टीमचं. म्हणजे समजून घ्या, डिफेन्स सिस्टीम, आपल्या बॉडीचे जे काही सोल्जर्स आहेत ते कोण आहेत? आपली इम्युन सिस्टीम आहे. ते एकदम ऍक्टिव्हेटेड असतात, बघते कोण येते कोण नाही येते. जर नॉर्मल पार्टिकल्स जरी पण आले त्यांच्यावरती एक्सेस ऑफ रिॲक्शन व्हायला लागते, मग हिस्टामाइन्स रिलीज. तर आपण ज्यावेळेस आपले सोल्जर्स असतात, आपले कोणाची फॉरेन म्हणजे कंट्रीजची काही इन्व्हेडिंग मुवमेंट होते, तर आपण काय करतो, त्यांच्यावरती एकतर फायर करतो किंवा काही दुसऱ्या प्रकारे त्यांना डिफेन्स दाखवतो. पण आपली बॉडी काय करणार आहे? हिस्टामाइन्स रिलीज करते या केसमध्ये. आता हिस्टामाइन्स ज्यावेळेस रिलीज जास्त प्रमाणे होतात मग ह्या रिॲक्शन्स दिसायला लागतात, ॲलर्जिक रिॲक्शन्स दिसायला लागतात. म्हणून त्याच्या याच्यामध्ये आपण काय करतो? अँटी हिस्टामाइन्स घेतो. ज्या ॲलर्जिक रिॲक्शन्स मध्ये हिस्टामाइन्स वाढल्यामुळे जे प्रॉब्लेम्स होत आहेत ते कमी करण्यासाठी अँटी हिस्टामाइन्स घेतले जातात. आता फर्स्ट लाईन ऑफ ड्रग्स, फर्स्ट जनरेशन मध्ये कोणकोणते घेतले जातात? डायफिनाइल हायड्रामाइन, डायफिनाइल हायड्रामाइन, बेनाड्रिल,
बेनाड्रिल, सर्व कसे आहेत, फर्स्ट जनरेशनचे आहेत किंवा फर्स्ट लाईन मध्ये वापरले जातात. आता क्रॉस द ब्लड ब्रेन बॅरियर अँड कॉजेस सिग्निफिकंट ड्राउझीनेस. आता तुम्हाला पुढे पण तुम्हाला हे शिकवायचंच आहे की ब्लड ब्रेन बॅरियर काय आहे, पण मी तुम्हाला आता सांगते. बघा, आपल्या बॉडीमध्ये ना कोणताही ड्रग ऍब्झॉर्ब करण्यासाठी आपल्या बॉडीला कसं व्हायला लागतं, आपली बॉडी एक्झॅक्टली सेल्सची बनली. ओके, सेल्स समजून घ्या, सेल्सची बनली आहे. आता हे सेल्स कसे आहेत, कशाने बनलेत, हे लिपिड्स. लिपिड्स म्हणजे यांची लिपिड लेयर्स आहेत. एक सेकंड, लिपिड लेयर्स आहेत त्यांच्या. पण आपल्या बॉडीमध्ये पाणी पण आहे, म्हणजे वॉटर आहे. वॉटर प्रॉब्लेम येतो लिहायला, वॉटर. ठीक आहे, एखाद्या ड्रगला आपल्या जर बॉडीमध्ये सोल्युबल व्हायचंय, पूर्ण बॉडीमध्ये ऍब्झॉर्ब करायचं, त्याच्यासाठी काही प्रमाणामध्ये एखाद्या ड्रगला लिपिड सोल्युबल पाहिजे आणि दुसरं असतं वॉटर सोल्युबल पण पाहिजे. कारण की आपली बॉडी कम्प्लिटली लिपिडची आहे का, नाही. पण जरी बॉडीमधल्या सेल्समध्ये एखादा ड्रग ऍब्झॉर्ब करण्यासाठी लिपिड सोल्युबल पाहिजे, तशाच पद्धतीने आपल्या बॉडीमधून रिलीज करायच्या वेळेस, बघा आपल्या बॉडीमध्ये हे मेकॅनिझम्स आहेत, आपण सगळे शिकणार आहोत, पण तुम्हाला मी एक आयडिया देते की काय आहे. आपल्या बॉडीमध्ये ज्यावेळेस एखादा ड्रग आतमध्ये एंटर करायचं असेल, त्याला लिपिड सोल्युबल व्हायला लागतं, कारण की या सेल्सच्या आतमध्ये त्याला जायचंय, म्हणजे लिपिड सोल्युबिलिटी, कारण की सेल मेम्ब्रेन लिपिडची बनलेली. आणि वॉटर सोल्युबल, ज्या पद्धतीने आपल्या बॉडीमध्ये एखादं ड्रग आपण कंझ्युम केल्यानंतर ते कायमचं आपल्या बॉडीमध्ये राहतं का, नाही. ते आपल्या बॉडीच्या बाहेर टाकण्याचं पण काम आपली बॉडी करते. त्याचं एकदम इम्पॉर्टंट रोल कोणाचा आहे, किडनीचा आहे, लिव्हरचं पण आहे, हिपॅटिक फंक्शन पण आहे त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये त्याला वॉटर सोल्युबल बनवलं जातं. आता या पद्धतीने काय करते, काही प्रमाणामध्ये आपली बॉडी ड्रग ऍब्झॉर्ब करणारे, रिलीज करणारे, पण याच्यापेक्षा पण जास्त डेंजरस आपलं ब्रेन आहे. बघा, कितीही कितीही लिपिड सोल्युबल असू द्या, आपल्या ब्रेन मध्ये एक असा बॅरियर असतो. समजा मी तुम्हाला इथे नॉर्मली रफ डायग्राम दाखवते, असे बॅरियर्स असतात. खूप कमी प्रमाणामध्ये असे मॉलिक्युल्स तुम्ही मेडिसिन थ्रू घ्या, खूप लवकर ते आपल्या ब्रेन मध्ये एंटर करू शकत नाही. बिकॉज ऑफ दिस काय आहे, ब्लड ब्रेन बॅरियर. ब्लड करून जे काही आपल्या पूर्ण बॉडीकडून जे काही ब्लड आता ब्रेनकडे जाणार आहे, त्याच्यामध्ये कितीही ड्रग्स असू द्या, प्रत्येक ड्रग आपल्या ब्रेनमध्ये जाऊ शकत नाही, कारण की आपल्या ब्रेनमध्ये स्वतःला ब्रेनसाठी एक प्रोटेक्शन आहे. ते या प्रोटेक्शनला काय म्हटलं जातं, ब्लड ब्रेन बॅरियर. सगळे मॉलिक्युल्स आतमध्ये जाऊ शकत नाही, खूप सिलेक्टिव्ह मॉलिक्युल्स आतमध्ये जातात. आता सिलेक्टिव्ह मध्ये पण मी सांगते, ज्यांची मॉलिक्युलर साईज खूप कमी आहे, जे जास्त प्रमाणामध्ये लिपिड सोल्युबल आहेत. ओके, अशा प्रकारची ड्रग्सच फक्त ब्रेन मध्ये एंटर करू शकतात. बघा, आपल्या ब्रेनचं पण एक प्रोटेक्शन आहे, प्रोटेक्शन मेकॅनिझम आहे, जे स्वतःला प्रोटेक्ट करतंय, ज्याला म्हटलं जातं ब्लड ब्रेन बॅरियर अँड कॉजेस सिग्निफिकंट ड्राउझीनेस. आता क्रॉसेस ब्लड ब्रेन बॅरियर म्हणजे काय, या ब्लड ब्रेन बॅरियरला क्रॉस करताय म्हणजे काय करताय, ते आपल्या ब्रेन मध्ये जात. आता ज्यावेळेस एखादा ड्रग आपल्या ब्रेन मध्ये जात आहे, ते ब्रेन मध्ये वेगवेगळे काय असतात, चॅनल्स असतात, त्याच्यामध्ये एंटर करेल. आणि इथे ड्राउझीनेस, व्हॉट इज ड्राउझीनेस, झोपेसारखं किंवा डुलक्या येणं, अशा टाईपच्या कंडिशन्स बघितल्या जातात ज्यावेळेस अँटीहिस्टामाइन्स घेतले जातात, कारण की हे ब्लड ब्रेन बॅरियरला क्रॉस करतंय. मी तुम्हाला सांगितलंय, ब्लड ब्रेन बॅरियर पासून क्रॉस केलं असेल तर काय होऊ शकतं, बाकीच्या गोष्टी दिसू शकतात, जसं की ड्राउझीनेस. आता सेकंड जनरेशन काय आहे, सेकंड जनरेशन काय आहे, बरोबर आहे, एडीएमई. याच्यामध्ये काय आहे, ऍब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एक्सक्रिजन ऑफ ड्रग्स. लक्षात घ्या, ज्यावेळेस पण आपण हा फार्मॅको इपिडेमिओलॉजी, सॉरी नॉट एपिडेमिओलॉजी, फार्मॅकोकायनेटिक्स, फार्मॅकोडायनॅमिक्स स्टडी करू, त्यावेळेस मी तुम्हाला हे जास्त डिटेलमध्ये सांगेन. ओके, खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे फार्मॅकोकायनेटिक्स आणि फार्मॅकोडायनॅमिक्स. कायनेटिक्स मध्ये तुम्ही स्टडी करता, जे आपण एडीएमई प्रिन्सिपल्स बघितले, ते खूप डिटेलमध्ये आपण घेऊया. आता याच्या सेकंड जनरेशन मध्ये बघा, सिट्रझाईन. सिट्रझाईन बघा, कधी कधी खूप जास्त काय होतं, सर्दी होऊन जाते. ओके, त्या याच्यामध्ये सिट्रझिन घेतली जाते, पण सिट्रझिननी काय होतं, नाक पॅक होतो, त्यांनी प्रॉपरली श्वास घेता येत नाही. झायरेटिक,
लोराटाडीन, कॅलर्टिन डिझाईन टू बी नॉन ड्राउझी. आता यांनी काय होतं, नॉन ड्राउझी करण्यासाठी हे मेडिसिन घेतले गेले. फर्स्ट जनरेशनचे बघितले काही प्रमाणामध्ये ड्राउझीनेस दाखवतात, पण बघा ज्या काही म्हणजे मेडिसिन्स ज्या स्पेसिफिकली अँटीहिस्टामाइन्स असतात, ॲलर्जिकच्या रिलेशन म्हणजे याच्यासाठी घेतले जातात, ते थोड्या ड्राउझीनेस दाखवतात. आता ब्रॉन्को डायलेटर्स, दोन गोष्टी आहेत. एक तर तुम्हाला पहिलं शिकवायचं डायलेटर्स आणि कॉन्स्ट्रिक्टर्स. हे एक तर तुमच्या लंग्सच्या रिलेटेड साठी पण इम्पॉर्टंट आहे आणि दुसरं कशासाठी इम्पॉर्टंट आहे, दुसरं आहे लंग्स साठी आणि आहे हार्ट साठी. बघा एक नॉर्मल आपली ब्लड वेसल आहे, सॉरी ही आर्टरी आहे, ही नॉर्मल साईज आहे, याच्यामधून ब्लड फ्लो होणार आहे या साईड. ज्यावेळेस या आर्टरीचं ही जी लेंथ आहे, ही जी लेंथ आहे ही काय होतीये, लेस होतीये. म्हणजे याला काय म्हटलं जातं, नॅरोइंग, म्हणजे कमी होतीये. याला म्हटलं जातं कॉन्स्ट्रिक्शन. कॉन्स्ट्रिक्शन म्हणजे या आर्टरीची लेंथ वाढतीये, याला म्हटलं जातं डायलेटर. मी तुम्हाला हे आर्टरीजच्या रिलेटेड सांगितलंय, ब्लड ज्याच्यातून फ्लो होणार आहे त्याच्यात. पण समजलं तरी कंडिशन ज्याच्यामध्ये ही साईज वाढते, मोर होते, वाढते ज्यावेळेस साईज त्याला म्हटलं जातं डायलेटस, ज्यावेळेस साईज कमी होतं त्याला म्हटलं जातं कॉन्स्ट्रिक्शन. ब्रॉन्को डायलेटस. ब्रॉन्को, व्हॉट इज ब्रॉन्को? येस, ज्याच्या थ्रू विंड पाईप, ज्याच्या थ्रू तुम्ही काय करणार आहे, ऑक्सिजन घेणार आहे, एअर घेणार आहे. आणि डायलेटस, डायलेटस काय, याला डायलेट करणार आहे म्हणजे यांचा गॅप वाढवणार आहे. आता एक कोणाला ज्यांचा अस्थमाचे पेशंट्स असतात किंवा क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज, पल्मोनरी, व्हॉट इज पल्मनरी, कुठे कुठे जिथे पण पल्मनरी ब्रॉन्काईल, ते सर्व कशाचे रिलेटेड आहेत, लंग्सच्या रिलेटेड. लक्षात ठेवा, लंग्सच्या रिलेटेड आहेत. तर या डिसीजेस साठी एखादं मेडिकेशन घेतले जात आहे आणि त्यांना काय काय करताय, डायलेट करताय, जेणेकरून ऑक्सिजन प्रॉपरली पोहोचावा. अस्थमाचे पेशंट्स त्यांचं काय होतं, त्यांना ऑक्सिजन प्रॉपरली पोहोचत नाही, एअर प्रॉपरली पोहोचत नाही, तर यांच्यामध्ये काय दिले जातात, डायलेटर्स. डायलेटर्सनी काय होतंय, हे डिस्टन्स वाढतंय, डिस्टन्स वाढल्यामुळे त्यांना प्रॉपरली ऑक्सिजन घेता येतो. समजलंय तुम्हाला आता व्यवस्थित इथे? येस, सगळ्यांना क्लिअर आहे? लंग्स, त्यांच्या ट्रकिया आणि ब्रोंकाय. ब्रोंकाय एक्झॅक्टली ट्रकिया नंतर जे काय आतमध्ये एंटर करणार आहे लंग्सच्या याच्यामध्ये, त्यांना डायलेट यासाठी केलं जातं कारण की त्यांना ऑक्सिजन प्रॉपरली पोहोचावा. थेरप्युटिक गोल काय, टू रिलॅक्स द मसल इन द लंग्स एअरवे, मेकिंग इट इझियर टू ब्रीथ. मसल्स जे आहेत त्यांच्यावरती जास्त प्रेशर पडू नये, जर प्रॉपरली ते डायलेटेड असतील तर मसल्स रिलॅक्स राहतील आणि याच्यामध्ये ब्रीदिंगला काही प्रॉब्लेम येणार नाही. शॉर्ट ऍक्टिंग काय आहेत, SABA, रेस्क्यू इनहेलर्स लाईक अल्ब्युट्रोल फॉर इमिजिएट रिलीफ ऑफ शॉर्टनेस ऑफ ब्रेथ. बघा तुम्ही बघितलं असेल काय असतं, माझे पेशंट्स ते पंप्स वापरतात. आता ते पंप्स काय आहेत, एक्झॅक्टली काय आहेत ते पंप, दॅट इज नथिंग बट ब्रॉन्को डायलेटर. ओके, हे ब्रॉन्को डायलेटर्स काय असतात, ब्रॉन्को डायलेटर्स मध्ये आपण काय, जे ब्रॉन्कसला डायलेट करणार आहे त्यांचं डिस्टन्स वाढवतायत, ज्याच्यामुळे ऑक्सिजन त्यांना प्रॉपरली पोहोचतोय. आणि त्या पंप्समध्ये असे काही मॉलिक्युल्स असतात जे रिलीज करणार आहेत आणि काय करतील, डायलेशन केलं जाईल, त्यांना प्रॉपरली ऑक्सिजन घेता आला पाहिजे. त्यांना म्हटलं जातं शॉर्ट ऍक्टिंग सॅबा किंवा सॅबा. आणि अल्ब्युटेरॉल त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे, मार्क दिस इम्पॉर्टंट. आणि लॉंग ऍक्टिंग, खूप टाइम पर्यंत, शॉर्ट ऍक्शन असणारे, कमी टाइम साठी असणारे, क्विकली हॅपनिंग असणारे. आणि लॉंग ऍक्टिंग मध्ये काय आहे, यूज फॉर डेली मेंटेनन्स टू कीप एअरवेज. आता डेली खूप लॉंग टाइम, जास्त दीर्घ काळासाठी तुम्ही ही गोष्ट घेताय, तर याच्यासाठी काय म्हटलं जातं, लॉंग ऍक्टिंग. सॅल्मिटेरॉल, हे पण मार्क करा. इथपर्यंत क्लिअर आहे?
आता एक्झॅक्टली कोणत्या डिसीजसाठी, कोणत्या ऑर्गनसाठी ते काम करतायत, ज्याच्यामध्ये आपण बघितलंय ब्रॉन्कोडायलेटस, त्याच्यामध्ये अँटी ट्युबरक्युलोसिस बघितलेत, अँटी निओलेप्टिक किंवा निओलेप्सिस, याच्यामध्ये कंडिशन काय असते, त्याच्यामध्ये ॲबनॉर्मल सेल डिव्हिजन होत असतं, जे तुम्ही कॅन्सरच्या याच्यामध्ये बघितलंय. आता याच्यामध्ये बघताय बेस्ड ऑन केमिकल स्ट्रक्चर, एवढं इम्पॉर्टंट नाही, पण तुम्ही बघू शकता की त्यांचं केमिकल स्ट्रक्चर कसं आहे. तर याच्या बेसिसवरती त्यांना काय केलं जातं, क्लासिफाय केलं जातं. पहिलं आहे अल्कलॉइड्स. अल्कलॉइड्स मध्ये काय प्रेझेंट असणार आहे, नायट्रोजन ऍटम प्रेझेंट असणार आहे, हेट्रोसायक्लिक रिंग्स असतील, आणि त्यांचं नेचर कसं आहे, ते ऍसिडिक आहे किंवा अल्कलाइन आहे, अल्कलाइन नेचरचे असतात अल्कलॉइड्स. ऍटलिस्ट वन नायट्रोजन ऍटम असणार आहे, हेट्रोसायक्लिक रिंग असते त्यांच्यामध्ये, सायक्लिक कम्प्लिटली सायक्लिक नसते पण हेट्रोसायक्लिक असते, किंवा त्यांच्या याच्यामध्ये काय, त्यांचा नेचर कसा आहे, अल्कलाइन नेचर आहे. याच्यामध्ये कॉमन एक्झाम्पल्स जर तुम्ही बघितले, कोणत्या प्लांट्स पासून हे डिराईव्ह केले जातात, अल्कलॉइड्स. ओके, अल्कलॉइड्स ऑप्टेन केले जातात पॉपी, चिंचोना. चिंचोना पासून कोणता ड्रग ऑप्टेन केला जातो आणि कशासाठी वापरला जातोय, कोणी सांगू शकतो का मला? आपण ऑलरेडी आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये एवढं बघितलंय. चिंचोना बार्क पासून कोणता ड्रग ऑप्टेन केला जातोय, एनीबडी? कोणाला माहितीये का? बघा, आपण बघितलंय आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये की क्विनिन. क्विनिन अँटी मलेरियल ड्रग. येस, व्हेरी गुड. बी अटेंटिव्ह, सगळ्यांनाच म्हणते मी, लक्ष द्या. ही सगळ्या गोष्टी एवढ्या ओव्हर एक्सप्लेनेशन तुमच्यासाठी होत आहे, आणि मला नको आहे आपल्या बॅच मध्ये असं कोणी की जे फक्त लेक्चर्स अटेंड करताय. जर तुम्ही लेक्चर्स अटेंड करताय, आय वॉन्ट युअर सिलेक्शन, आणि हे प्रॉपरली स्टडी केल्यामुळेच होत आहे. जेवढं मी क्लासमध्ये सांगते ऍटलीस्ट त्याच्याकडे लक्ष द्या, नंतर तुम्ही सेल्फ स्टडी मध्ये करू शकता. चिंचोना बार्क पासून क्विनिन ऑप्टेन केलं जातं, आणि क्विनिन हे इम्पॉर्टंट आहे कशासाठी, मलेरियासाठी. आणि याचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे, पोटेन्सी आहे ते, एकच मिनिट, पोटेन्सी, जरी स्मॉल डोसेस घेतले तरी तेवढी ऍक्शन दाखवते. पोटेंट इज रिलेटेड टू व्हॉट, ऍक्शन ऑफ ड्रग, किंवा किती ऍक्शन एखादा ड्रग दाखवू शकतो, त्याला म्हटलं जातं पोटेन्सी ऑफ ड्रग. किती पोटेन्सी आहे ड्रगची. कमी कॉन्सन्ट्रेशन मध्ये पण एखादा ड्रग जास्त प्रमाणामध्ये ऍक्शन दाखवत असेल, दॅट इज हायर पोटेन्सी ऑफ ड्रग. आता याच्यामध्ये वेगवेगळे एक्झाम्पल्स काय आहेत, अल्कलॉइड्स. बघा, ते एखाद्या ड्रगचं स्ट्रक्चर कसं आहे, याच्यामध्ये एवढं इम्पॉर्टंट नाही, फक्त एक नायट्रोजन ऍटम पाहिजे त्याच्यामध्ये, हेट्रोसायक्लिक रिंग असेल तरी, किंवा अल्कलाइन इन नेचर असेल. याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स बघितलेत, कमी कॉन्सन्ट्रेशन मध्ये असेल तरी सुद्धा तो ऍक्शन दाखवतोय. मॉर्फिन वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट पेन किलर, ऍक्सिडेंट किंवा सिव्हिअर पेन या केसेसमध्ये मॉर्फिन दिलं जातं, नेव्हर ॲज अ फर्स्ट लाईन ड्रग. कधीच फर्स्ट लाईन मध्ये मॉर्फिन दिलं जात नाही, सेकंडरी याच्यामध्ये मॉर्फिन दिलं जातं. अॅनल्जेसिक्स आपण स्टडी करत, अॅनल्जेसिक्स काय असतात, जे पेन रिलीफ साठी काम करतात. त्यानंतर क्विनिनच आपण बघितलं तर चिंचोनाच्या बार्क पासून ऑप्टेन केला जातो, तो कसा आहे, अँटी मलेरियल आहे. ॲट्रोपाइन अँटी कोलिनजेनिक, काय असतं, अँटी, माहिती कोणाला? काय असतात अँटी कोलिनजेनिक ड्रग? बघा इथे, इन्फ्लामेशन दूर करते. बरोबर आहे. हे न्यूरो ट्रान्समिटर्स वरती काम करतात, जे नर्वस सिस्टीम मध्ये असतात किंवा आपल्या ब्रेन्स मध्ये असतात. ओके, यांना स्टेबलाइज करण्याचं काम आहे अँटी कोलिनजेनिक ड्रग्स. त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे ॲट्रोपाइन. आणि कॅफिन, याला काय, स्टिम्युलंट मध्ये कॅफिन हा एक्झाम्पल आहे. आणि हा कॅफिन पण कसा एक अल्कलॉइड आहे, त्याचं स्ट्रक्चर अल्कलॉइड आहे. स्टिम्युलंट कारण की आपल्याला कसं रिफ्रेशिंग स्टँड म्हणजे फील करवतं, दॅट इज स्टिम्युलंट. ग्लायकोसाइड्स, जसं तुम्ही अल्कलॉइड्स बघितलं तसंच आहे ग्लायकोसाइड्स.
याच्यामध्ये काही पोर्शन्स असणार आहे. ग्लायको इज रिलेटेड डिरेक्टली शुगर. यांचे वर्ड्स लक्षात ठेवा, तुम्हाला शॉर्ट फॉर्म कळतील. शुगर पोर्शन असणार आहे यांच्यामध्ये. याच्यामध्ये दुसरा पार्ट असेल तो कसा आहे, नॉन शुगर आहे. एक शुगरचा पोर्शन आणि दुसरा असणार आहे नॉन शुगर पोर्शन. आणि यांची जी बाइंडिंग असते शुगर आणि नॉन शुगरची, हे कशा थ्रू आहे, ग्लायकोसिडिक. बघा ग्लायकोसिडिक बॉन्ड. दोन शुगर आणि एक शुगर आणि एक नॉन शुगर ज्यावेळेस एखाद्या सोबत बाइंड केले जातात ते कशा थ्रू बाइंडेड आहेत, बाय ग्लायकोसिडिक बॉन्ड. ओ ग्लायकोसाइड्स, एस ग्लायकोसाइड्स त्यांच्या बाइंडिंगच्या स्ट्रक्चर्स मधून बनले जातात ते. याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे डिगॉक्झेन. खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला मी आता सांगते, हे गोष्टी लक्षात ठेवा. जसं जसं आपले एक एक लेक्चर होईल त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, तुम्हाला स्टडी करायचं की कोणतं एक्झाम्पल कशासाठी आपल्याला हे करायचं. कारण की तुम्हाला ऍट अ टाइम एवढे सारे ड्रग्स तुम्हाला माहिती करावे लागतील. जसं की इथे बघा, मॉर्फिन काय आहे, क्विनिन काय आहे, ॲट्रोपाइन कशाच्या रिलेटेड आहे. आता इथे इम्पॉर्टंट आहे डिगॉक्झेन. डिगॉक्झेन हा पीवायक्यू आहे. पीवायक्यू आहे. असे ड्रग्स जे हार्ट वरती काम करणार आहेत, हार्टच्या फेल्युअरसाठी रोखणार आहेत, ते त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट आहे डिगॉक्झेन. कोणापासून ऑप्टेन केला जातो, फॉक्सग्लो प्लांट पासून, आणि हार्ट फेल्युअरसाठी वापरला जातोय. हा एक ग्लायकोसाइड्स आहे, म्हणजे याच्यामध्ये काही शुगर पोर्शन असणार आहे. सॅनोसाइड्स, सॅना आणि यूज ॲज लक्सेटिव्स. लक्सेटिव्स मध्ये बघा, खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. लक्सेटिव्स मध्ये जे काही कॉन्स्टिपेशनचे पेशंट्स असतात, ओके, त्यांची बॉवेल मुवमेंट, ओके, वेस्ट मटेरियल जे बॉडीच्या बाहेर रिलीज केलं जातं त्याची मुवमेंट जर एवढी प्रॉपर नसेल, त्यांना लक्सेटिव्स दिले जातात. म्हणजे जेणेकरून त्यांचं बॉवेल मुवमेंट चांगली होईल, त्यांचं पोट चांगलं साफ व्हावं, याच्यासाठी लक्सेटिव्स दिले जातात. याच्यामध्ये एक आहे सॅनोसाइड्स. सॅनोसाइड यूज ॲज अ लक्सेटिव्ह, आणि सॅनोसाइड्स कसं आहे, ग्लायकोसाइड्स. म्हणजे याच्यामध्ये शुगरचे पोर्शन्स आणि नॉन शुगर पोर्शन्स असणार आहेत. त्यानंतर आहे स्टेरॉइड्स. खूप वेळेस आपण ऐकलं असतं स्टेरॉइड्स. म्हणजे याच्यामध्ये कार्बन रिंग तर प्रेझेंट असणार आहे, ज्याच्यामध्ये 3 मेम्ब्रेन रिंग असते आणि 5 मेम्ब्रेन रिंग, 2 रिंग्स याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहेत. बघा, खूप मोठं नाव आहे याचं. ह्या स्केलेटनने ते प्रोड्यूस केले जातात. आवाज येतोय माझा? आता यांचं काम कसं आहे स्टेरॉइडचं, ऍक्ट ॲज हॉर्मोन्स. हे ॲज अ हॉर्मोन्स म्हणून काम करतात. और स्ट्रक्चर कंपोनेंट्स ऑफ सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर फॉर्म करण्यासाठी हे स्टेरॉइड्स काम करणार आहेत. याच्यामध्ये कॉर्टिकोस्टेरॉइड्स, वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट कॉर्टिकोस्टेरॉइडचा ग्रुप आपण स्टडी करू टाइप्स ऑफ ड्रग्स मध्ये. यांची मोड ऑफ ऍक्शन कशी असणार आहे याच्यामध्ये फक्त समजून घ्या ते कसे आहेत. अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स आहेत कॉर्टिकोस्टेरॉइड्स. अनाबॉलिक स्टेरॉइड्स जे ग्रोथ आणि रिपेअरिंग साठी वापरले जातात. ही टाइपचे हॉर्मोन्स आहेत आपल्या बॉडी मधले. त्याला म्हटलं जातं, एक आहे टेस्टोस्टेरॉन प्रेझेंट इन मेन, जे ग्रोथ आणि रिपेअरिंग साठी इम्पॉर्टंट आहे. अनाबॉलिक स्टेरॉइड्स आणि कोलेस्टेरॉल, प्रिकर्सर्स ऑफ अदर स्टेरॉइड हॉर्मोन्स. बघा, हे जे हॉर्मोन्स आहेत आपल्या बॉडीमध्ये ते प्रोड्यूस केले जातात. ते कसे बनणार आहेत, आपल्या बॉडीमध्ये जे काही कोलेस्ट्रॉल्स आहेत, सगळे कोलेस्ट्रॉल नाही, काही प्रमाणामध्ये काही कोलेस्ट्रॉल यूज केले जातात फॉर द प्रोडक्शन ऑफ हॉर्मोन्स. बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स. हे बीटा लॅक्टम इज नथिंग बट स्ट्रक्चर किंवा एक रिंग आहे. ओके, रिंग लाईक स्ट्रक्चर. प्रिकर्सर्स ऑफ बीटा लॅक्टम रिंग हे कसे मॉलिक्युलर स्ट्रक्चरसाठी. आणि याच्यामध्ये बघा, जे कोणते बीटा लॅक्टम रिंग्स किंवा असे स्ट्रक्चरनी बनलेले असतात बीटा लॅक्टम, ते कोणत्या साईट वरती इनिबिट करणारे किंवा कोणत्या साईट वरती ऍक्शन दाखवणारे, तर ती असणारे सेल वॉल सिंथेसिस वरती. If the ring is broken, bacteria enzymes like beta-lactamase drug loses its power. म्हणजे याच्यामध्ये बघा, जे काही सेल वॉल सिंथेसिस, एक सेल आहे त्याचे जे आउटर मेम्ब्रेन आहे याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे
सेल वॉल. म्हणजे ज्या पद्धतीने एखाद्या डब्यामध्ये आपण सगळं सामान भरून ठेवतो, तो डब्बा फुटला किंवा तुटला तर आतमधलं सामान सगळं बाहेर रिलीज करतं. जसं बॅक्टेरियासाठी एक आउटर कोटिंग असतं ज्याला म्हटलं जातं सेल वॉल, आणि त्याच्या आतमध्ये त्याचे बाकीचे सगळे मॉलिक्युल्स प्रेझेंट असणार. ज्यावेळेस या सेलचं सिंथेसिस होत नाही किंवा इथले जे इम्पॉर्टंट मॉलिक्युल्स आहेत, ओके, ते ब्रेकडाऊन केले जातात सेल वॉलचेच, तर हा पूर्ण सेल बर्स्ट होतो आणि याचं रिलीज केलं जातं. याला आहे एक इम्पॉर्टंट एक्झाम्पल, दॅट इज पेनिसिलिन. सेल वॉल वरती ऍक्ट करणारे लक्षात ठेवा, पेनिसिलिन हे ऍक्ट करते सेल वॉल सिंथेसिस वरती आणि एक बीटा लॅक्टम अँटीबायोटिक आहे. सिफॅलोस्पोरिन्स, सिफॅलेक्झिन हा पण एक बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स आहे, आणि कार्बापेनम्स हा पण एक बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स आहे. सल्फोनामाइड्स, कॉमनली नोन एज सल्फा ड्रग्स, यांना काय म्हटलं जातं? सल्फा ड्रग्स म्हटलं जातं. यांच्यामध्ये फंक्शनल ग्रुप एक सल्फाईडचे मॉलिक्युल्स असणार आहेत. आणि दिस इज द फर्स्ट सिस्टमिक अँटीबॅक्टेरियल एजंट यूज इन मॉडर्न मेडिसिन. अँटीबॅक्टेरियल, जे काही बॅक्टेरियामध्ये फॉलिक ऍसिडचं सिंथेसिस होतं त्याच्यामध्ये हे काय करतात? इनिबिशन करतात किंवा त्या सायकलला ब्रेकडाऊन करतात आणि पुढे जी काही जनरेशन आहे त्याला स्टॉप करतात. याचं असणारे काम सल्फोनामाइड्सचं. एनालॉग्स ऑफ पॅरा अमायनो बेन्झोइक ऍसिड. स्ट्रक्चरल अॅनालॉग्स म्हणजे त्यांचं स्ट्रक्चर कोणाच्या सिमिलर असणारे? रिलेटेड टू पॅबा, दॅट इज पॅरा अमायनो बेन्झोइक ऍसिड, इंटरफेरिंग विथ बॅक्टेरियल फॉलिक ऍसिड सिंथेसिस. UTIs, लक्षात ठेवा, व्हॉट इज UTI? युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन. युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन. सल्फा मिथॅनो ऑक्झॅझोल, लक्षात ठेवा हे नावं. आणि एक आहे सल्फा डायझाईन, यूज फॉर बर्न्स, जे बर्न्स पेशंट असतात त्यांच्यासाठी सल्फा डायझाईन वापरलं जातं. सल्फा मिथॅनो ऑक्झॅझोल, नावं डिफिकल्ट आहे त्यांचे, पण हे तुम्हाला लर्न करावे लागतील. हे कशासाठी वापरलं जातं? युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन साठी हे यूज केले जातात. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. याच्या पुढचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊया.